शिवाजी महाराज यांना वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमानाचा मंत्र दिला ते हिंदुहृदय सम्राट सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आणि माझे 2 शब्द मी आपल्याला सांगतो या ठिकाणी की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं असे नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं की घटना या ठिकाणी त्या ठिकाणी भारतीय घटना ही दुरुस्त केली जाणार आहे किंवा घटनांमध्ये बदल केला जाणार आहे मोठ्या प्रमाणात. लोकांना ते खरं वाटलं. अनेक वेगवेगळ्या अफवा उठवल्या आणि मोदी साहेबांसारख्या ज्याला आज डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतात की जगामध्ये सर्वात प्रसिद्ध जर कोण असेल तर ते आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत. हे जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात तर त्याच मोदी साहेबांना कुठेतरी कमीपणा दाखवण्यासाठी खोट्या अफवा संपूर्ण भारतामध्ये उठवण्यात आल्या आणि घटना कुठेतरी या ठिकाणी नष्ट केली जाईल असं जे एक अफवा उठली त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची फसगत झाली. इतर अनेक अफवा उठल्या, वेगवेगळ्या समाजाबद्दल उठल्या, आदिवासी समाजाबद्दल उठल्या आणि म्हणून या खेपेला आपण अधिक सावध आहोत. महाराष्ट्रामध्ये खोटं बोललं जातं आणि खोटं बोललं जात आहे, आजही बोललं जात आहे. परंतु इथं असलेले उमेदवार हे एवढं खोटं बोलतात की लोकांना ते खरं वाटायला लागतं. आणि म्हणून मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे. मी 15 वर्षात काय काम केलं याच्याबद्दल सवाल उठवले जात होते. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो, 15 वर्ष बाजूला ठेवा. गेल्या 5 वर्षामध्ये 2500 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा मी माझ्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे. प्रत्येक गावामध्ये रस्ते केलेले आहेत. आज ज्या रस्त्यावरून हे प्रचाराला जातात त्यापैकी प्रत्येक रस्ता 80% रस्ते हे मी बनवलेले आहेत. ज्या गावामध्ये जातात संध्याकाळच्या वेळेला आणि तिथे ज्या स्ट्रीट लाईट असतात त्यासुद्धा या आमदाराने बनवलेल्या आहेत. पूर्वी कधी स्ट्रीट लाईट नसायच्या ग्रामीण भागामध्ये. मोठ्या प्रमाणात स्ट्रीट लाईट दिल्या, मोठ्या प्रमाणात हायमास्ट लॅम्प दिले. प्रत्येक देऊळ ज्याचं आपण पूजन करतो त्या ठिकाणी हायमास्ट लॅम्प लावले गेले. अनेक सुधारणा झाल्या. आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्याकडे जी आज केंद्र दुरुस्त झालेली दिसतात, आरोग्यविषयी ह्यांना बोलायचा अधिकार काय हा सुद्धा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. इथं उद्धव साहेब आले आणि काय भाषण केलं, ते साईबाबांच्या बद्दल बोलले. मी तुम्हाला सांगतो की हे उद्धव साहेब ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते त्यावेळेला त्यांच्यावर रश्मी वहिनी होत्या आणि त्या मला काय सांगत होत्या की तुम्ही साईबाबांची शाल आणून आमच्या साहेबांना घातली आणि आमचे साहेब मुख्यमंत्री झाले. म्हणजे तुमच्या मुख्यमंत्री बनण्यामध्ये सुद्धा साईबाबांनी त्या दिवशी त्या आशीर्वाद दिले म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला, नाहीतर तुम्ही कधी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकत नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून लोकांचं प्रेम तुम्ही लाथाडलं. मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे, मी पक्षाचा प्रवक्ता आहे, संपूर्ण पक्षाच्या वतीने मी बोलतो, परंतु कधीही यांच्याबद्दल मी वाईट बोललेलो नाही. नेहमी त्यांचा आदर ठेवून बोललेलो आहे. आणि ते इथे येऊन माझ्या जर देवतेचा अपमान करत असतील तर तुम्हाला सत्ता उतार का झाला हा सुद्धा तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. आपल्या आमदारांना 8-8 दिवस, 15-15 दिवस, 1-1 महिना आपल्या बंगल्याच्या बाहेर उभं ठेवायचं. मग तुमच्यावर राहणार आहेत का? आमदारांच्या मतदारसंघामधली कामं करायची नाही, मग आमदार तुमच्यावर राहणार आहेत का? तुम्ही विचार करा की कबुलातदार गावकर प्रश्न मी 7 वर्षापूर्वी सोडवलेला होता आणि तो 7-8 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला सोडवला, ज्यावेळेला आमच्या सरकारचं शेवटचं वर्ष होतं त्याच्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी शेवटची सही केली, ही आंबोलीतल्या कबुलातदार गावकर प्रश्नावर केली. त्यावेळेला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव साहेबांनी काय केलं, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या कबुलातदार गावकरच्या ऑर्डरला स्टे दिला आणि हा स्टे 2.5 वर्ष उठला नव्हता. मी प्रत्येक वेळेला त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही हा स्टे उठवा. त्यांनी स्टे उठवला नाही. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की इथं येऊन ते शिवसेनेबद्दल बोलतात. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की राणेसाहेब ज्यावेळेला शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळीची शिवसेनेची स्थिती आठवा. सगळ्या इलेक्शन म्हणजे नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्या मिळून शिवसेनेला या जिल्ह्यामध्ये फक्त 45,000 मतं मिळत होती.
राष्ट्रवादीमध्ये, त्यावेळेला मी राष्ट्रवादीचा आमदार होतो. मला काय उद्धव साहेबांनी पहिल्या वेळेला आमदार बनवलं नाही. मला आमदार बनवण्यामध्ये त्यावेळेला सुद्धा राणे साहेबांचा फार मोठा वाटा होता. त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते, मी राष्ट्रवादीमध्ये होतो. काँग्रेसला 1,95,000 मतं मिळायची आणि त्याच वेळेला राष्ट्रवादीला सुद्धा 1,50,000च्या आसपास मतं मिळत होती. मी ज्या वेळेला राष्ट्रवादी सोडली, शिवसेना 40,000हून 1,50,000 गेली. फायदा कोणाचा झाला? उद्धव साहेबांचा झाला ना. त्या ताकदीचा वापर कोणी केला? उद्धव साहेबांनी केला, मी नाही केला. मला जे मंत्रिपद मिळालं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुमच्या मतदारसंघाचा आमदार आहे. गृहराज्यमंत्री म्हणून सर्व मंत्र्यांमध्ये जे राज्यमंत्री होते त्याच्यामध्ये मी पहिल्या क्रमांकावर होतो. उत्कृष्ट सेवा महाराष्ट्राला दिली, अर्थमंत्री म्हणून दिली. आज सुद्धा ज्याला राज्यमंत्री नाही आहेत त्यावेळेला सुद्धा 3 वेळा महाराष्ट्राचं बजेट मी मांडलेलं आहे. एकूण 8 वेळा महाराष्ट्राचं बजेट हे मी विधान परिषदेमध्ये मांडलेलं आहे. का मांडलं? कारण तेवढं अभ्यासू वृत्ती मी दाखवली. आणि म्हणून मला सांगायचं आहे की मला मंत्रिपद दुसऱ्या वेळेला दिलं नाही, मला अजिबात वाईट वाटलं नाही. मी तरी पण त्यांच्याबरोबर राहिलो. एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेला सुद्धा आमची युती होती, महाराष्ट्रामध्ये युती होती. पण युती मोडायचं काम कोणी केलं ह्या जिल्ह्यामध्ये? उद्धव साहेबांनी केलं. कणकवलीचा AB फॉर्म हा नितेश राणेंच्या विरुद्ध त्यांनी दिला, म्हणून आमच्या विरुद्ध BJPने 2 मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आपण युती मोडायची, जी युती बाळासाहेबांनी निर्माण केलेली होती, आणि इथे येऊन लोकांना खोटं काहीतरी सांगायचं, ह्याच्यासारखं दुसरी वाईट गोष्ट असू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला मला निश्चितपणे सांगायचं आहे की ही लोक कशी वागतात. मला म्हणतात की या मल्टी स्पेशालिटीसाठी आपण निधी दिला. तुम्ही कसा निधी दिला? बजेट बनवत होतो मी अर्थराज्यमंत्री म्हणून. त्यावेळेला फडणवीस साहेब असतील तर त्यांनी त्याला मान्यता दिली, म्हणून मी वेगवेगळे निधी देऊ शकलो. पाणबुडीसाठी सुद्धा निधी दिला होता 50 कोटी रुपये. खर्च नाही करू शकले आदित्य ठाकरे. ही वस्तुस्थिती आहे. मी कोणाच्या विरोधात बोलणारा मनुष्य नाही, पण इथं याल आणि आमच्या विरुद्ध काहीतरी बोलाल. तुम्हाला गोल्फ कोर्स म्हणजे काय ते माहिती नाही. गोल्फ कोर्स म्हणजे काय? विनाशकारी हे आहे. एका गोल्फ कोर्समध्ये 600 युवक काम करतात. पर्यटनामध्ये जिथं गोल्फ कोर्स असतो त्या ठिकाणी उत्कृष्ट पर्यटन असतं. त्या ठिकाणच्या हॉटेलचे रेट सगळ्यात जास्त असतात. आणि मग त्या हॉटेलमध्ये काम करणारी मुलं कोण असणार? तुमची आमची मुलं असणार. आणि मग त्याच्यावर टीका करायची. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जणू काय आपणच केलं असं भासवायचं. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे मंजूर आहे. त्या ठिकाणी त्याची टेंडर झालेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला युवराज सांगू शकतील की राजघराण्याचं म्हणणं होतं की आम्हाला 50% त्यातली जमीन द्या. मी कॅबिनेटचा ठराव करून घेतला, जमीन त्यांना दिली. जमिनीचा फक्त करारावर एक सही झालेली आहे, एक सही व्हायची आहे. ती सही झाली की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम सुद्धा सुरू होणार. आणि म्हणून इथं येऊन जे कोण म्हणतात त्यांनी बघा, ते ज्या ठिकाणी जातात फिरायला, ते जगन्नाथराव भोसले उद्यान कोणी बांधलं हे सावंतवाडीच्या जनतेला माहिती आहे. या ठिकाणी असलेला शिवाजीराजेंचा पुतळा कोणी बांधला सर्व जनतेला माहिती आहे. या ठिकाणी तलावाची सुशोभीकरण कोणी केलं सर्व जनतेला माहिती आहे. या ठिकाणी हा जो समोर इंदिरा गांधी व्यापारी संकुल दिसतं त्याच्यावर बॅरिस्टर नाथपाई नाट्यगृह आहे. कोणी केलं हे सगळं? आणि हे सगळं करत असताना सर्वसामान्य माणसाची जाणीव ठेवली. जेवढे स्टॉल झालेले होते सावंतवाडी शहरामध्ये सगळ्या स्टॉलधारकांना त्यांच्या मालकीची दुकानं दिली. आज सुद्धा या ठिकाणी 40 कोटी रुपये खर्च करून गाडगे महाराज मंडईचं काम चालू आहे. संत गाडगे महाराज या शहरामध्ये आले, त्यांच्या स्मरणार्थ आपण त्या ठिकाणी मंडई बांधलेली होती. आज त्या ठिकाणी सुसज्ज अशी मंडई, त्या ठिकाणी सुसज्ज अशी दुकानं ही उभी राहत आहेत. आणि या ठिकाणी 20-25 वर्षापूर्वी सुद्धा आपण चांगलं स्विमिंग पूल बांधलं, एअर कंडिशन जिम्नॅशियम बांधलं. त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी टर्फची विकेट आहे. आणि आज त्या ठिकाणी रमाकांत आचरेकर जे सचिन तेंडुलकरचे गुरु होते त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी ड्रेसिंग रूम बांधलं जातं. त्या ठिकाणी 5 कोटी रुपयाच्या क्रीडा संकुलाचं काम सुरू आहे. या ठिकाणी नवीन मटन मार्केटचं काम सुरू आहे. मी तुम्हाला का सांगतो, जे सावंतवाडी शहरामध्ये आपण बसलोय, आता तुम्ही ज्यावेळेला आला त्यावेळेला तुम्हाला ओपन गाड्या दिसलेल्या असणार, जीप, ज्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना घेऊन जातात. त्या ठिकाणी
टेंट हाऊसेस बांधलेले आहेत. हे केवळ मी तुम्हाला सावंतवाडीमधलं सांगतोय. सावंतवाडीला 50 कोटी रुपयाची आपल्या पाण्याची स्कीम मंजूर केलेली आहे. 1 आणि 2 100 गोष्टी मला सांगता येतील, परंतु ही सगळी कामं चालू आहेत. एक उमेदवार आले, ते म्हणतात की ह्या ठिकाणी आपण फ्लोटिंग फाउंटन बसणार, म्युझिकल फाउंटन. म्युझिकल फाउंटन आपण मंजूर केला आणि किती रुपयाचा मंजूर केला? 4 कोटी रुपयाचा म्युझिकल फाउंटन मंजूर केलेला आहे. त्याची वर्क ऑर्डर दिली. आज परदेशामध्ये हा फाउंटन बनवण्याचं काम सुरू आहे. येत्या 8-15 दिवसामध्ये सावंतवाडीच्या जनतेला तलावामध्ये जसा दुबईमध्ये म्युझिकल फाउंटन आहे तसा सावंतवाडीच्या तलावामध्ये बघायला मिळेल. सावंतवाडीच्या गार्डनमध्ये मोनोरेल म्हणजे जी उंचावरून ट्रेन जाते ती मंजूर केलेली आहे. तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे काय फक्त सावंतवाडीमध्ये केलेलं नाही, वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा हेच केलेलं आहे. वेंगुर्ल्यामध्ये नवीन नाट्यगृह केलेलं आहे, वेंगुर्ल्यामध्ये नवीन भाजी मार्केट केलेलं आहे. जेवढं सुसज्ज फिश मार्केट हे सावंतवाडीला केलेलं आहे तसंच वेंगुर्ल्यामध्ये केलेलं आहे, तसंच दोडामार्गमध्ये सुद्धा केलेलं आहे. जशी पाणी पुरवठा योजना सावंतवाडी शहराला मंजूर केली तशी वेंगुर्ल्याला सुद्धा केली, तशीच दोडामार्गला सुद्धा केली. आम्ही काम करत असताना कुठेही मागे राहत नाही. सर्वसामान्य लोकांना जे पाहिजे ते त्या शहरामध्ये झालं पाहिजे. सर्वसामान्य लोकांना जे गावामध्ये पाहिजे, गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मोदी साहेबांची योजना होती जलजीवन मिशन, त्याच्याखाली आपण घरोघर नळ देण्याचं काम आज चालू आहे. गावातला प्रत्येक रस्ता डांबरी बनतोय. कोट्यावधी रुपयाचे रस्ते बनवले. एवढंच नाही तर सगळे घाट फोडले. आज दोडामार्ग सारखा डोंगराळ भागामध्ये तुम्ही जाऊन बघा. मांगेलीमधून सड्यावर जाऊन तिथून तुम्ही बेळगावला जाऊ शकता. त्या ठिकाणी तेरवण मेढे नावाचं गाव आहे. तेरवणला जायला मेढेतल्या लोकांना 70 किलोमीटर जायला लागत होते. तो घाट फोडला, त्या ठिकाणी रस्ता केला. मोर्ले पारगडचा घाट फोडला, त्याचं काम चालू आहे. तिथं तळकट नावाचं गाव आहे, तळकटवरून कुंभवड्याला जाणारा रस्ता केला. आता तर फुकेरीवरून थेट चौकूला जाणाऱ्या रस्त्याचं काम चालू आहे. ही सगळी लोक आपली आहेत. आम्हाला वाटतं की त्यांना लांबचा फेरा पडता कामा नये, सहजपणे आपल्या गावामधून जाता आलं पाहिजे. तुम्ही जर त्या ठिकाणी उसपसारख्या गावामध्ये गेलात तर उसपला 3 रस्ते बांधले, त्यांना थेट गोव्याला जाता येतं. ह्या लोकांना हे प्रेम करणार नाही. आणि ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण किनारपट्टीवर पर्यटन होणार आहे. पर्यटन हा सिंधुदुर्गाचा आत्मा आहे. आणि पर्यटनाला लागतं काय? पर्यटनाला जमीन लागते, वीज लागते आणि पाणी लागतं. चिपी विमानतळापासून रेडीपर्यंत अंडरग्राऊंड केबल घालण्याची व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ 600 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे. आमच्या सासोलीपासून ते थेट वेंगुर्ल्यापर्यंत पाण्याची लाईन टाकली. 200 कोटी रुपये त्याला खर्च आला. आज जी हॉटेलं सुरू होऊ शकतात याचं एकमेव कारण हे त्या ठिकाणी असलेली पाण्याची लाईन आहे. आणि म्हणून आज पहिल्या 5 स्टार हॉटेलचं उद्घाटन हे सिंधुदुर्गमध्ये झालेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा 25 वर्षापूर्वी पर्यटन जिल्हा झाला, परंतु त्याच्यामध्ये 5 स्टार हॉटेल नव्हतं. मी प्रयत्न करून पहिलं 5 स्टार हॉटेल तर बनवलंच, परंतु आदरणीय फडणवीस साहेबांनी एक दिवशी मला सांगितलं की ताजचा प्रोजेक्ट होऊ शकलेला नाही 25 वर्षामध्ये, तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला. 3 महिन्याच्या आत मी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. 3 महिन्याच्या आत जे भूमिपूजन केलं ते 180 रूमचं हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी 600 मुलं ही कामाला लागणार आहेत. अशा तऱ्हेने काम करायला लागतं. आणि म्हणून फक्त 5 स्टार हॉटेल उघडली का तर 150 कुटुंबांना त्यांच्या मालकीची हॉटेल तयार करून दिलेली आहे. आज प्रत्येक क्षेत्राला आपण मदत करतो. भाताचे शेतकरी असतील त्यांना आपण मदत करतो श्री पद्धतीने भात शेती करण्यासाठी. जे आपल्याकडे दुसरं पीक घेत नाही त्यांना दुबार पीक घेण्यासाठी मदत करतो. ज्या ठिकाणी आंब्याच्या बागा आहेत, ज्या ठिकाणी आपल्या काजूच्या बागा आहेत, नारळाच्या बागा आहेत, त्या ठिकाणी इंटरक्रॉपिंग करण्यासाठी आपण मदत करतो. प्रत्येक गोष्टीसाठी मदत होतं. आमचा जर मच्छीमार बांधव असेल तर त्याला आउटबोर्ड इंजिन दिलं जातं, त्याला इन्सुलेटेड व्हॅन दिल्या जातात. एक काळ असा होता की आपले मासे घेत नव्हते गोव्यामध्ये, कारण काय तर आपल्याकडे इन्सुलेटेड व्हॅन नव्हत्या. आज जवळजवळ 100च्या आसपास इन्सुलेटेड व्हॅन या मच्छीमारांकडे आहेत. आमच्या ज्या मच्छीमार भगिनी आपले मासे विकायला मासे बाजारामध्ये जातात त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या ई स्कूटर्स आहेत. आज आपल्या जवळजवळ 4,500 भगिनी या बॅकयार्ड पोल्ट्रीमध्ये काम करतात. त्यांनी जे ऑर्गॅनिक एग तयार करतात त्याची किंमत ही 10 रुपये एका अंड्याला त्यांना मिळते. हा चमत्कार आपल्याला सगळीकडे करून दाखवायचा आहे. इथे येऊन सांगायचं आणि आडाळी MIDC बद्दल बोलायचं
अडाणी MIDC कोणीच स्थापन केली? आदरणीय राणे साहेबांनी स्थापन केली. राणे साहेब आपल्याला सांगू शकतील की पूर्ण डोंगराळ भागामध्ये हे अडाणी MIDC आहे. तिथं रस्ते नव्हते, तिथं पाणी पुरवठ्याची सोय नव्हती. राणे साहेब पुढच्या काळामध्ये सातत्याने पाठपुरावा करत त्या ठिकाणी रस्ते आणले, स्ट्रीट लाईट आणल्या. परंतु आपल्याला माहिती आहे, आपण स्वतः उद्योगमंत्री राहिलेले आहे की जोपर्यंत वीज येत नाही तोपर्यंत इंडस्ट्री तिथं येत नाही. आणि म्हणून तिथं 3 महिन्यानंतर इंडस्ट्री म्हणजे सबस्टेशन बांधून होणार आहे. आणि सबस्टेशन बांधल्यानंतर ज्या 49 कारखान्यांनी त्या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे ते कारखाने सुरू होणार आणि वर्षभरामध्ये शेकडो लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की इथं माझे एक मित्र आहेत पै काणे नावाचे. या पै काणेंना मी उद्योग करण्यासाठी इथं आणला. पहिल्यांदा त्यांनी जेव्हा फॅक्टरी सुरू केली 100 होते. आता एका फॅक्टरीच्या वेगवेगळ्या 3 फॅक्टऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 600 युवक काम करतात आणि नवीन जी फॅक्टरी येणार आहे त्याच्यामध्ये 240 युवक काम करतात. आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सातत्याने माझा प्रयत्न असतो की इंडस्ट्रीज या ठिकाणी याव्या. आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये किती इंडस्ट्रीज येतील हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघू शकता. या ठिकाणी काही मुलं इथल्या कॉल सेंटरला काम करत होते, त्यांचे पगार मिळाले नव्हते, ती कंपनी बंद पडली. मी त्यांचे जवळजवळ 30 लाख रुपये पगार मिळवून दिला. छोटी छोटी कामं जी सर्वसामान्य माणसाची आहेत ती केली जातात, हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून सर्वसामान्याचं दुःख हे यांना कळू शकत नाही जे टेंडरच्या वेळेला बाउन्सर पाठवतात. बाउन्सर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हातामध्ये गन घेतलेले, काळ्या रंगाचे कपडे घातलेले हे जे बाउन्सर असतात. काही उमेदवारांच्या आजूबाजूला बाउन्सर फिरत असतात. का फिरत असतात याचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे. लोकांच्या जमिनी बळकावल्यानंतर त्यांच्यासाठी आणलेला ॲडव्हान्स न देऊ शकल्यामुळे ज्यांनी लोकांचा मार खाल्लेला आहे असे लोक सफेद कपडे घालून आता हिंडायला लागलेले आहेत. लोकांना वाटेल तशी पैशाची आमिष द्यायला लागलेले आहेत. अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन म्हणजे त्याचं सर्वस्व असतं. एखाद्याला आपली जमीन विकायची असेल तर कंपनी जो भाव देते तो भाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही कमिशन घ्या, माझी काय हरकत नाही, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते ह्याच्याकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. दुसरे उमेदवार हे म्हणतात की मी त्यांच्यासाठी फोन केला, त्यांना अटक करा म्हणून. मी कोणाला अटक करा वगैरे म्हणून फोन करत नाही. आणि दुसरे जे गृहस्थ बसलेले होते जे सांगत होते की त्यांच्यासमोर फोन केला, त्यांना मी 2 वेळा नगराध्यक्ष केलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला पद देणं हे माझ्या स्वभावामध्ये आहे. मी कधी स्वतःसाठी पद आजपर्यंत मागितली नाही. ज्यांना ज्यांना मी मोठं केलं ते स्टेजवर बसतात आणि माझ्या विरुद्धच भाषणं करतात, त्याला वाईट वाटतं. ही कधी आमची परंपरा राहिलेली नाही. आमची परंपरा ही सेवेची राहिलेली आहे. मग ह्या भागामध्ये कुठेही एखादं जर नवीन देऊळ तयार झालं असेल आमच्यापर्यंत त्याला मदत केली जाते. या ठिकाणी ज्यावेळेला राजेसाहेबांनी ठरवलं की कॉलेज स्थापन करायचं आणि त्याचं डिपॉझिट भरायचं होतं, आमच्या कुटुंबाने ते डिपॉझिट भरलेलं आहे. आणि म्हणून या भूमीशी माझं नातं आहे. इथं माझा जन्म झालेला आहे. इथला प्रत्येक मनुष्य हा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की जेवढे पैसे मी तुम्हाला रोजगार निर्माण करण्यासाठी आणले, आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरा आणि दाखवून द्या की कुठे असे पैसे आलेले आहेत. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी जर्मन देशाबरोबर करार केला. काय करार केला? तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून करार केला. आणि त्याचं मुलं कसली जातात? त्याच्यामध्ये वायरमन जाऊ शकतो, त्याच्यामध्ये मोटर मेकॅनिक जाऊ शकतो, त्याच्यामध्ये ड्रायव्हर जाऊ शकतो, त्याच्यामध्ये एखादा गवंडी जाऊ शकतो, एखादा सुतारकाम करणारा मुलगा जाऊ शकतो, एखादी नर्स जाऊ शकते, एखादा नर्सिंग असिस्टंट जाऊ शकतो, एखादा ज्या ठिकाणी रक्ताची तपासणी करणारा आपला युवक जाऊ शकतो. आणि यांना पगार किती असतो? इथं 20,000 रुपये पगार असतो वायरमनला. आणि आम्ही ज्या नोकऱ्या त्यांना परदेशामध्ये दिलेल्या आहेत ज्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा आणि जर्मनमधल्या बेडन-व्युटनबर्गचा करार आहे. प्रत्येक मुलाला महिन्याला 3 लाख रुपये पगार मिळतो, म्हणजे वर्षाला 36 लाख रुपये पगार मिळतो. तुमच्यापैकी किती युवकांना ही माहिती आहे की हे शिक्षण तुम्हाला इथं दिलं जातं? सावंतवाडीमध्ये जे भोसले नॉलेज सिटी आहे तिथं मुलांना जर्मन शिकवलं जातं. असं संपूर्ण महाराष्ट्रभर मी शिकवतोय. परंतु मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की पहिली 150 मुलं
जी जर्मनीला जात आहेत आणि ज्यांना 36 लाख रुपये महिन्याला पगार मिळणार, ज्या मुली जर्मनीला जात आहेत ज्यांना 36 लाख रुपये पगार आहे, त्या 150 पैकी 125 मुलं ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे, तुमच्या सावंतवाडी शहरातली आहे, सावंतवाडी तालुक्यातली आहेत, दोडामार्ग तालुक्यातली आहेत, वेंगुर्ला तालुक्यातली आहेत. आणि म्हणून ही निवडणूक म्हणजे नुसता प्रचार नाही आहे. माझ्या भगिनींसाठी मी जे उपक्रम राबवतो प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचले पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांसाठी मी जे उपक्रम राबवतो ते उपक्रम हे सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपण जे उपक्रम आपल्या बागायतदारांसाठी राबवतो सर्व बागायतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे, तर आपले लोक सुखी होणार. आपल्या बोंडूला काजूला भाव नव्हता, 10 रुपये किलोला अनुदान मिळवून दिलं, 260 कोटी रुपये अनुदान मिळवून दिलं. मी काय माझा मोठेपणा करायला तुम्हाला हे सगळं सांगत नाही, परंतु विरोधकांची उत्तरं कोणी दिली पाहिजेत? तुम्ही दिली पाहिजेत. कारण ह्याच्यातली प्रत्येक योजना ही मी तुमच्यासाठी बनवलेली आहे. मला इथे यायला वेळ मिळत नाही कारण माझ्यावर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी असते. शिक्षणसारख्या एका खात्याची जबाबदारी आहे ज्याच्यामध्ये 2 कोटी मुलं शिकतात. पूर्वी मुलांना ड्रेस मिळत नव्हते, फक्त दारिद्र्यरेषेखालील किंवा शेड्यूल कास्टच्या मुलांना ड्रेस मिळायचे. आता सर्व मुलांना ड्रेस मिळतात. पूर्वी मुलांना वह्या मिळत नव्हत्या, पुस्तकं मोफत मिळत होती. पुस्तकांबरोबर मी वह्याची पानं त्याच्यामध्ये ॲड करून द्यायला सुरुवात केली. 60% पुस्तकाचा बोजा कमी केला. आज प्रत्येक मुलाची चाचणी होते. तो मुलगा कुठल्या विषयामध्ये कमजोर असेल त्याला स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. महाराष्ट्र बदलतोय. महाराष्ट्रामध्ये CBSEचा अभ्यासक्रम येतोय. जसं शहरामध्ये ज्युनियर सिनियर KG असते तशी तुमच्या गावामध्ये ज्युनियर KG सिनियर KG व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून हा सगळा बदल समजून घेतला पाहिजे. एका वेळेला 66,000 शिक्षकांना मी टप्पा अनुदानावर आणलं, 30,000 शिक्षकांची भरती केली. हे मी सगळं तुम्हाला का सांगतो? दिवस रात्र याच्यासाठी काम करायला लागतं. मराठी भाषेचा विभाग मला दिला. मराठी जनतेची मागणी होती की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. कोणाच्या काळात तो दर्जा मिळाला? आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचं सहकार्य घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आणि मराठी माणसाला अभिमान वाटेल असा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. आज त्या ठिकाणी आमची वेगवेगळी 4 महामंडळं आहेत जी मराठीच्या संवर्धनाचं काम करतात. मागचे सरकार आणि जे उद्धव साहेब इथं आले होते त्यांना विचारायला पाहिजे होतं की मराठीचा जर एवढा अभिमान असेल तर मराठी मुंबईच्या बाहेर का फेकली होती? ती मुंबई मी मराठीमध्ये परत ती सगळी महामंडळं आणली. माझ्या डिपार्टमेंटची जागा मराठी विभागाला दिली, शिक्षण विभागाची, हायर अँड टेक्निकल एज्युकेशनची दिली. आणि मुंबईतली सगळ्यात मोठी इमारत 200 कोटी रुपयाची ही मराठी भाषेची असणार. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही सर्वजण मराठी आहोत. आपल्याला मराठीचा अभिमान पाहिजे. आणि म्हणून अनेक गोष्टी केल्या. पोलिसांची घरं दुरुस्ती केली, जे हॉस्पिटलचा कायापालट केला, कोळीवाड्यांचा कायापालट केला. पण हे सगळं करत असताना मला सातत्याने मुंबईमध्ये आलेल्या परदेशी पाहुण्यांचं, देशी विदेशी पाहुण्यांचं स्वागत सुद्धा पालकमंत्री म्हणून करायला लागतं. ही फार मोठी जबाबदारी असते आणि तो प्रोटोकॉल असतो. तुमच्याकडे येऊ शकलो नाही म्हणून काही मी गुन्हा केलेला नाही. पुढच्या काळात मला स्वतःला जाणीव आहे, येऊ शकलो नाही तर माझं मन एवढं निश्चितपणे मोठं आहे की मी तुमची दिलगिरी व्यक्त करेन की मी येऊ शकलो नाही. परंतु मी काही गंमत करत कुठे फिरत नव्हतो. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा मी महाराष्ट्रासाठी खर्च केलेला आहे, तुमच्या मुलांसाठी खर्च केलेला आहे, मराठी भाषेसाठी खर्च केलेला आहे, मराठी माणसासाठी खर्च केलेला आहे. मुंबई जिथं तुमच्या घरातला प्रत्येक मनुष्य राहतो त्या मुंबईच्या सेवेसाठी खर्च केलेला आहे. आणि म्हणून मुंबादेवीच्या मंदिराला 200 कोटी रुपये दिले, महालक्ष्मीच्या मंदिराला 85 कोटी रुपये दिले, सिद्धिविनायकच्या मंदिराला 500 कोटी रुपये दिले आणि सर्व तऱ्हेच्या. आणि मग त्या ठिकाणी एखादं शिखांचं धर्मस्थान असेल, कुठे मुस्लिमांचं धर्मस्थान असेल, कुठे गुजराती लोकांचं धर्मस्थान असेल, प्रत्येक धर्मस्थानाला चांगल्या सुविधा दिल्या, लाईट्स दिल्या, चांगले फुटपाथ करून दिले. शेवटी तुम्ही आम्ही सगळ्यांसाठी काम करतो. मी फक्त काही सावंतवाडीचा कायापालट केला नाही. आज इथं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं, असंख्य कामं सावंतवाडीमध्ये सुरू आहेत, असंख्य कामं माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत. आणि तरी पण जर खोटा प्रचार करत असेल तर त्या खोट्या प्रचाराला बळी पडण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि उद्धव साहेबांनी जे सांगितलं की मी अमुक करतो, मी तमुक करतो, त्याचं उत्तर राणेसाहेब अवश्य देतील. कारण माझा तो अधिकार नाही, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु यांच्यासाठी मी सर्व ते काही केलेलं आहे. आणि मी तुम्हाला शेवटची एकच गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छेन
की ज्या वेळेला मी उद्धव साहेबांची आणि मोदी साहेबांची गाठ घालून दिली, त्यांची मीटिंग घडवून आणून दिली. कशासाठी घडवून आणली? की ज्या महायुतीची स्थापना बाळासाहेबांनी केली, जो हिंदुत्वाचा विचार घेऊन बाळासाहेबांनी ती संघटना उभी केली, ती संघटना कुठेतरी मोडू नये. ती ज्यावेळेला संपत होती त्यावेळेला मी ही गाठ घडवून आणली. आणि त्याच्यानंतर एकदा त्यांनी कबूल केलं की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल. तुम्हीच सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीची पुन्हा एकदा सत्ता येईल. इथं आल्यानंतर शब्द बदलला, परंतु ती वाटाघाटी महिनाभर चालू होत्या. आणि त्यावेळेला मी एकदा मातोश्रीवर बसलेलो होतो, त्यावेळेला मला म्हणाले की महायुतीचं सरकार आता येणार आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मंत्री असणार. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, तुमच्या हाताखाली मी कधीही मंत्री म्हणून काम करणार नाही. मला स्वाभिमान आहे, तो कोकणी माणसाचा स्वाभिमान आहे. कोकणी मनुष्य कधीही कोणासमोर आपल्या बढाया मारत नाही, कधीही वाईट बोलत नाही, परंतु आपला स्वाभिमान सुद्धा कधीही सोडत नाही. आणि त्यांच्या तोंडावर मी सांगितलं की मी तुमच्याकडे कधीही मंत्री बनणार नाही, कारण तुम्ही मला मंत्रिमंडळातून काढून माझ्या मतदारसंघातल्या जनतेचा अपमान केलेला आहे. तो माझा अपमान नाही आणि तो स्वाभिमान मी कायम टिकवलेला आहे. शिंदे साहेब ज्यावेळेला गेले त्यावेळेला मी यांना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं की शिंदे साहेबांना पुन्हा बोलवूया, वाटाघाटी करूया. यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः निघून चला. आपणच सांगायचं तुम्ही स्वतः निघून चला आणि आपणच पाठीमागून गद्दार म्हणायचं, खोके म्हणायचे. कुठली पद्धत आहे? कुठला न्याय आहे? कशा तऱ्हेने ही लोक वागतात याचा तुम्ही विचार करा. पुढचा काळ येणारा तुमचा आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रकल्प मंजूर केलेले आहेत. तिथं तिलारीमध्ये, जोडामार्गमध्ये जसं हॉस्पिटल केलं आहे, जशी पंचायत समिती केली, जसं आपलं क्रीडांगण केलं आहे, तसाच एक फार मोठा प्रकल्प ज्याला अम्युजमेंट पार्क म्हणतात त्याचं टेंडर काढलेलं आहे. जवळजवळ 2000 कोटीची गुंतवणूक या ठिकाणी होईल. 1000 मुलं त्या ठिकाणी काम करतील. हे काम आम्हाला करायचं आहे. इथं वेंगुर्ल्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं कृषी सेवा केंद्र सुरू केलेलं आहे, जिथे वेगवेगळ्या तऱ्हेच्या कॉटेजेस आहेत. तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. त्या ठिकाणी फिशिंग व्हिलेज होतं आहे, ते जाऊन बघितलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे, जसं वेंगुर्ल्याला केलं तसंच आंबोलीला आपण करतोय. आंबोलीला आपण गोल्फ कोर्स करतोय. तुमच्या सुंदर शहरामध्ये अनेक पर्यटक यायला लागतील, परंतु लोकांची मागणी होती की शहरामधून हायवे गेला पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो की जो संकेश्वर निपाणीवरून रेडीला जाणारा, बांद्याला जाणारा महामार्ग आहे, हा सावंतवाडी शहरातून जाणार आहे आणि सावंतवाडीच्या व्यापाऱ्यांची ही मागणी सुद्धा निश्चितपणे पूर्ण होणार आहे, याची मी आपल्याला ग्वाही देतो. दुसरा एक मोठा प्रश्न हा आपल्या मतदारसंघाचा आहे, तो म्हणजे आपल्याकडे 55% ग्रीन कव्हर आहे. म्हणजे 55-60% जमिनीवर जंगल आहे. या जंगलामधलं झाड तोडल्याशिवाय आपल्याला नवीन प्लांटेशन करता येत नाही. नवीन जो नियम झाला, जो कॅबिनेटने पास केला, त्याच्यामध्ये 50,000 रुपये दंडाची प्रोव्हिजन आहे. त्यावेळेला सुद्धा मी सांगितलेलं होतं की हा दंड करत असताना तो सिंधुदुर्ग जिल्हा त्यातून वगळावा. त्याला मान्यता नाही मिळाली, परंतु त्यांनी मला सांगितलेलं आहे की 17 एकंदर जी झाडं आहे त्याच्यामधली काही झाडं जी कोकणामधली आहे ती याच्यामधून वगळण्यात येतील, जेणेकरून ज्यावेळेला तुम्हाला आंबाला एकचा कलम लावायचा आहे, ज्यावेळेला तुम्हाला काजूचा कलम लावायचा आहे, त्यावेळेला आपण ते लावू शकतो. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आमच्या कुटुंबातला कोणीही मनुष्य हा राजकारणामध्ये राहिलेला नाही. तुमच्या प्रेमापोटी मी आमदार झालो, मंत्री झालो, पण पुढे सुद्धा कोणीही राजकारणामध्ये येणार नाही. मी माझ्या मुलीला सांगितलं, जी देशामध्ये पहिली आलेली होती हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, तुला जर काय करायचं असेल तर जी गोरगरीब जनतेची आमची हॉटेल आहे, जी सर्वसामान्य माणसाची जी हॉटेल आहे, त्याला विनामूल्य तू सल्ला दे, त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी तू काम कर. आज सुद्धा माझी मुलगी या ठिकाणी बसलेली आहे. मला माहिती नाही, स्टेजवर तिला घेतलं नाही, परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो, असं क्वचित घडतं की मी माझ्या राजकारणामध्ये माझ्या आमदार असतानाच्या प्रॉपर्टीज बघा, त्याच्यातल्या प्रॉपर्टीज दिवसेदिवस कमी होतात, तरी पण कोणीतरी टीका करतं की एवढ्या कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या सगळ्या आमच्या वाडवडिलांनी कमवलेल्या आहेत. आणि ही जी आर्थिक ताकद आहे ही सुद्धा तुमच्या मागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळ्या ट्रस्ट स्थापन केल्या जातील, त्या मार्गात त्यातून केवळ हॉटेलच्या लोकांना मार्गदर्शन केलं जाणार नाही, तर ज्या माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत त्यांचं सुद्धा सक्षमीकरणासाठी लागणारी मदत
जशी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला येईल तसेच खाजगी माध्यमातून सुद्धा येईल याची मी आपल्याला खात्री देतो आणि आपल्याला सांगतो की हे महाराजाच्या मंत्र्यांना फोन केला आणि सकाळी 10 वाजता जाहीर केलं यापुढे मुलींचं सगळं शिक्षण मोफत। असे मुख्यमंत्री फार क्वचित असतात। आणि तुम्हाला शेवटची गोष्ट सांगतो की या स्टेजवरून ज्यांनी भाषण केलं आणि त्यांनी आपल्या काळामध्ये गरीब लोकांच्या उपचारासाठी 20 कोटी रुपये सुद्धा दिले नाही आणि आपण मात्र 300 कोटी रुपये दिलेले आहेत। आणि म्हणून आपण आज सर्वांना विनंती करतो की पुढचा येणारा काळ हा आपला काळ आहे, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे काम करायचं आहे। आणि म्हणून राणेसाहेबांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत। राणेसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की कामं लवकरात लवकर कशी करून घ्यायची हे त्यांना माहिती आहे आणि सर्वात जास्त पैसा आपल्या मतदारसंघामध्ये कसा आणायचा हे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे राणेसाहेब मी पैसे मतदारसंघासाठी घेऊन येईन, फक्त कामं वेळेवर कशी पुरी होतील हे जरी आपण बघितलं तरी तुम्ही आम्ही संपूर्ण ह्या जिल्ह्याचा कायापालट करू शकू याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो। पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 4 दिवस तुम्ही मला द्या, पुढची 5 वर्ष तुमची अखंड सेवा मी करेन एवढं आपल्याला आश्वासित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।